नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण KDMC रिक्रुटमेंटबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, KDMC म्हणजेच काय मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 सूचनापत्र. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो सूचनापत्र आहे, हा जी KDMCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटवरती 12 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आलेला होता. ज्यामध्ये काय म्हटलेलं होतं मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक 10 जून 2025 ते 15 जुलै 2025 या कालावधीमध्ये मागवण्यात आलेले होते. ओके, तर बघा मित्रांनो, 10 जून ते 15 जुलै आणि याच्यानंतर अगेन 5 ते 7 दिवसाचा तुम्हाला टाइम ड्युरेशन इन्क्रीज करून देण्यात आलेला होता. म्हणजे डेट पोस्टपोन झालेली होती, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशनची. ओके, तर या ड्युरेशनमध्ये ज्या कॅन्डिडेट्सनी या एक्झामसाठी अप्लाय केलेला होता, ओके, तर त्यांची जी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो, ती केव्हा होणार आहे? 9 सप्टेंबर 2025 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ओके, तर ही जी रिक्रुटमेंट आलेली होती मित्रांनो, ओके, तर या रिक्रुटमेंटमध्ये कोणत्या पोस्ट होत्या त्यासुद्धा बघून घेऊया. तर बघा, हा एक नोटिफिकेशन आलेला होता, ज्यामध्ये काय होता, गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता. यामध्ये बघा, या ठिकाणी पॅरामेडिकल पोस्ट होत्या, फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजिटर, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मग अजून त्याच्यानंतर लेखासेवा, अभियांत्रिकी, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा, प्रशासकीय सेवा, अशा एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी 21 संवर्गातील जे पोस्ट होत्या, त्यामध्ये एकूण 490 पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट आलेली होती. आणि ही जी रिक्रुटमेंट होती मित्रांनो, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होतं? बेसिकली 10 तारखेपासून फॉर्म स्टार्ट झालेले होते मित्रांनो, आणि त्याच्यानंतर 7 तारीख जी होती ती शेवटची होती. परंतु याच्यामध्ये अगेन तुम्हाला जवळपास 10 ते 12 दिवसाचा टाइम ड्युरेशन देण्यात आलेला होता आणि 15 जुलै लास्ट डेट ठेवण्यात आलेली होती. ओके, तर हेच या ठिकाणी दिलेलं आहे की 15 जुलै जी होती ती लास्ट डेट होती. ठीक आहे, तर यांची जी या पदासाठी आता जी आपण ज्या पदांबद्दल डिस्कस केलेलं आहोत मित्रांनो, तर त्या पदासाठी ज्या ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं होतं, तर त्यांची परीक्षा केव्हा होणार आहे? 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर, ओके, या दरम्यान होणार आहे. आणि ही जी एक्झाम असेल मित्रांनो, मल्टिपल शिफ्टमध्ये होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय लागू असेल? तुमचा नॉर्मलायझेशन सुद्धा लागू असेल. ओके, तर या एक्झामच्या संदर्भात मित्रांनो आज एक नवीन अपडेट आलेली आहे, ते म्हणजे तुमचे ॲडमिट कार्ड्स, किंवा त्याला आपण हॉल तिकीट म्हणून घेऊया. तर हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे किंवा हॉल तिकीट कुठे डाउनलोड करायचे त्याची एक लिंक आलेली आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला जर तुम्ही हा जर रिक्रुटमेंटचा नोटिफिकेशन बघितला मित्रांनो, या ठिकाणी एक्झामचा पॅटर्न काय आहे ते सुद्धा देण्यात आलेला नव्हता. परंतु आज जी काही नोटिफिकेशन आलेला मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचा एक्झामचा पॅटर्न कुठला असेल, ओके, एक्झाम पॅटर्न कुठला असेल, आणि सोबतच यामध्ये काय म्हटलेलं आहे की ग्रुप लेवल टाइम बाउंडिंग, ओके, ते सुद्धा या ठिकाणी लागू असणार आहे. तर तेच नोटिफिकेशन या ठिकाणी बघूयात. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सब्जेक्ट इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन इन MCQ बेस्ड एक्झामिनेशन. ओके, तर ही जी एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो, ही कशी असणार आहे? तुमची MCQ बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. ओके, तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संगणक आधारित म्हणजे जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे. ओके, तर हे ग्रुप लेवलर म्हणजे किंवा हे टाइम बाउंड सेक्शन जे असतं मित्रांनो, हे काय असते ते आपण थोडक्यात बघून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? द क्वेश्चन पेपर इन दिस एक्झामिनेशन, हे मराठीमध्ये जे आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूयात. या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. ओके, कालबद्ध विभाग म्हणजे काय मित्रांनो? एकूण 4 सेक्शन्स तयार केल्या जाणार. ABCD असे 4 सेक्शन्स तयार केल्या जाणार, ज्यामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन्स असणार आणि तुम्हाला टाइम किती देण्यात येणार मित्रांनो? 30 मिनिटाचा. ओके, अगेन बी सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन 30 मिनिटाकरिता, अगेन सी ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन 30 मिनिटाकरिता, आणि डी ग्रुपमध्ये सुद्धा 25 क्वेश्चन किती मिनिटाकरिता? 30 मिनिटाकरिता. असा एकंदरीत तुमचा जो वेळ असेल मित्रांनो, हा असेल 120 मिनिटाचा. म्हणजेच तुम्हाला 2 तासाचा टाइम भेटणार आहे तुमच्या एक्झामकरिता. आणि ज्यामध्ये प्रश्न किती विचारण्यात येणार? 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये असणार आहेत. ओके, क्लिअर आहे? तर बघा, हे जे 30 मिनिटाचा जो ड्युरेशन दिलेला आहे मित्रांनो, आता ज्या
कॅन्डिडेट्सनी बँकिंगच्या एक्झाम्स दिलेले असणार किंवा नागपूर महानगरपालिकेची परीक्षा दिलेली असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा दिलेली असेल, त्यांना माहिती असेल की हे, किंवा नॉर्सिटीची जी परीक्षा असते ती जर दिलेली असेल तर त्यांना माहिती आहे की हे टाईम बाउंड सेक्शन म्हणजे काय असतं. परंतु जे कॅन्डिडेट्स फर्स्ट टाईम एक्झाम देत आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की हे जे टाईम बाउंड सिस्टीम असते मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुमचा जो ग्रुप ए आहे तो ओपन होणार, ज्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन्स 30 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व करायचे आहेत. जर का तुमचे 30 मिनिट कंप्लीट झाले मित्रांनो, तर हा जो सेक्शन असेल तो लॅप्स होणार. ओके, तुम्ही ॲटोमॅटिकली बी सेक्शनवरती जाणार. तुम्ही आता ए सेक्शनकडे येऊ शकणार नाही आणि सी सेक्शनकडे सुद्धा जाणार नाही. ओके, तुमचा सेक्शन जो राहील तो सुरू कोणता राहणार, बी सेक्शन, ज्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटामध्ये अगेन 25 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. जेव्हा हे 30 मिनिट कंप्लीट होणार मित्रांनो, हा सुद्धा जो सेक्शन असेल तो लॅप्स होणार. म्हणजे आता सेक्शन ए सेक्शन बी लॅप्स झालेला आहे, त्याला तुम्ही ओपन करून बघू शकणार नाही. ओके, त्यानंतर सेक्शन सी स्टार्ट होणार, ज्यामध्ये अगेन तुम्हाला 25 क्वेश्चन 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहेत. 30 मिनिट कंप्लीट झाले मित्रांनो, तर हा जो सेक्शन असेल तो सुद्धा या ठिकाणी लॅप्स होऊन जाणार. मग त्याच्यानंतर तुमचा जो शेवटचा जो सेक्शन असेल सेक्शन डी, त्यामध्ये अगेन तुम्हाला 30 मिनिटामध्ये 25 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि हे 30 मिनिट कंप्लीट झाले मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचे 120 मिनिट कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे तुमची परीक्षा या ठिकाणी आटोपलेली आहे. ओके, हा आहे कशाचा अर्थ आहे मित्रांनो, जे या ठिकाणी टाइम बाउंड सेक्शन म्हटलेला आहे त्याचा अर्थ आहे. म्हणजेच प्रत्येक सेक्शनला एक स्पेसिफिक टाइम दिलेला आहे, त्या स्पेसिफिक टाईममध्येच तुम्हाला तेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. जर का तेवढ्या वेळामध्ये जर तुमचे क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले नाही मित्रांनो, तर ते ॲटोमॅटिकली लॅप्स होणार आणि ॲटोमॅटिकली तुम्ही जो नेक्स्ट सेक्शन असेल जो सेक्शन ओपन होऊन जाणार. ओके, तर जेव्हा तुम्ही तुमचा एक्झाम देत असणार त्यावेळेस तुम्हाला काळजी घ्यायची आहे की 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन संपवायचे आहेत. ओके, क्लिअर आहे. त्याच्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी एक्झाम पॅटर्न, ओके, एक्झाम पॅटर्नबद्दल सुद्धा मेन जो नोटिफिकेशन आलेला होता वेबसाईटवरती, हा जो नोटिफिकेशन आलेला होता त्यामध्ये कुठेही मेन्शन केलेला नव्हता. परंतु आज जो KDMCची जी वेबसाईट आहे, तर त्या KDMCच्या वेबसाईटवरती एक्झाम पॅटर्न अपलोड करण्यात आलेला आहे. तर बघा, आपण KDMCच्या वेबसाईटवरती जाऊयात. हे बघा, ही KDMCची वेबसाईट आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला भरतीचा एक कॉलम दिसतोय. भरतीच्या कॉलममध्ये बघा या मित्रांनो या ठिकाणी ग्रुप लेवल टायमर म्हणून दिसतोय. तर यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी या अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो आणि हा जो PDF चा ऑप्शन दिसतोय, या PDFच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ह्या अशा प्रकारचा तुमच्यासमोर इन्स्ट्रक्शन्स दिसून येणार, ज्या इन्स्ट्रक्शन्स आत्ताच आपण जस्ट बघितलेले आहेत आणि याच्यासोबतच तुमचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर एक्झाम पॅटर्न कसा आहे ते आपण एकदा बघून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, जेवढ्या काही पोस्ट आहेत यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत मित्रांनो, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, लेप्रसी टेक्निशियन, स्टाफ नर्स, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर लॉ ऑफिसर, गार्डन सुपरिटेंडंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, अकाउंट्स क्लर्क, एक्सरे टेक्निशियन, हेल्थ विजिटर, सायकॅट्रिक काउन्सिलर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, स्पोर्ट्स सुपरवायझर, गार्डन्स इन्स्पेक्टर, फिमेल अटेंडंट, अकाउंटंट और सिनियर ऑडिटर, ह्या सगळ्या परीक्षांचा जर विचार केला मित्रांनो, तर यांची जी परीक्षा आहे ही एकूण 6 सब्जेक्टची परीक्षा होणार. आता 6 सब्जेक्ट म्हणजे कोणते मित्रांनो, एक तर याच्यामध्ये तुमचा मराठी असेल. मराठीमध्ये तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारण्यात येणार. ओके, मग त्यानंतर आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये अगेन तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, ओके, त्यावरती अगेन तुमचे 10 प्रश्न आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर जीकेचा जर विचार केला मित्रांनो, तर बघा या ठिकाणी 15 क्वेश्चन विचारण्यात येणार जीकेचे. ओके, त्यानंतर बघा रिझनिंगचा जर विचार केला तर रिझनिंगमध्ये अगेन 15 क्वेश्चन्स आहेत तुमचे. ओके, तर आणि तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टमध्ये तुमचा डिग्री और डिप्लोमा झालेला असेल, कोणी नर्स GNMसाठी फॉर्म भरलेला असेल, कोणी फार्मासिस्टसाठी भरलेला असेल, तर त्यांचे जे सब्जेक्ट्स असतात, 2 वर्षाचा जो कोर्स असेल किंवा 4 वर्षाचा कोर्स असेल, 3 वर्षाचा जो कोर्स असेल, तर यावरती म्हणजे जो डोमेन सब्जेक्ट्स आहेत मित्रांनो, तर त्यावरती असे 40 प्रश्न विचारण्यात येणार. ओके, तर प्रत्येक सेक्शनचा जर विचार केला, आता हे 40 प्रश्न जे आहेत मित्रांनो, प्रत्येक सेक्शनमध्ये 10-10 प्रश्न असे एकंदरीत 40 प्रश्न होणार. त्यानंतर आपण रिझनिंगचा जर विचार केला तर 3 प्रश्न पहिल्या सेक्शनमध्ये, दुसऱ्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न, तिसऱ्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न आणि चौथ्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न. जीकेचा जर विचार केला, पहिल्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न, दुसऱ्या सेक्शनमध्ये 3 प्रश्न, तिसऱ्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न, चौथ्या सेक्शनमध्ये 4 प्रश्न, असे एकूण 15 प्रश्न होणार. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याचे पहिल्या सेक्शनमध्ये 3 प्रश्न, दुसऱ्या सेक्शनमध्ये 3 प्रश्न, तिसऱ्या सेक्शनमध्ये 2 प्रश्न आणि चौथ्या सेक्शनमध्ये 2 प्रश्न, एकंदरीत 10 प्रश्न विचारण्यात येणार. इंग्रजीचा जर विचार केला, 2 प्रश्न पहिल्या सेक्शनमध्ये, 3 प्रश्न दुसऱ्या सेक्शनमध्ये, 2 प्रश्न ग्रुप सी मध्ये,
आणि जो चौथा सेक्शन असेल ग्रुप डी त्याच्यामध्ये 3 प्रश्न. अगेन याच्यामध्ये 10 प्रश्न विचारण्यात येणार. आणि ग्रुप ए मराठी सब्जेक्टचा जर विचार केला तर ग्रुप ए मध्ये 3 प्रश्न, ग्रुप बी मध्ये 2 प्रश्न, ग्रुप सी मध्ये 3 प्रश्न आणि ग्रुप डी मध्ये 2 प्रश्न, एकंदरीत असे 10. ओके, म्हणजेच बघा मित्रांनो या ठिकाणी कसं बायफर्फिकेशन झालेलं आहे की तुमचा जो डोमेन सब्जेक्ट असणार किंवा जो आपण त्याला टेक्निकल सब्जेक्ट्स म्हणून घेऊयात. ओके, ज्या विषयामध्ये तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे तर त्याचे एकूण 40 प्रश्न विचारण्यात येणार. आणि अदरचा जो सिलेबस आहे त्याला आपण नॉन टेक्निकल म्हणून घेऊयात. ओके, तर नॉन टेक्निकलचे एकूण 60 प्रश्न विचारण्यात येणार. ओके, तर एकंदरीत ग्रुप ए मध्ये 25 प्रश्न, त्याकरिता तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ देण्यात येणार. ग्रुप बी मध्ये अगेन तुम्हाला 25 प्रश्न 30 मिनिटाकरिता वेळ देण्यात येणार. ग्रुप सीचा जर विचार केला मित्रांनो अगेन 25 प्रश्न आहेत 30 मिनिटाकरिता. आणि ग्रुप डीचा विचार केला तर अगेन 25 प्रश्न 30 मिनिटाकरिता. तर बघा हे जेव्हा तुमचे 30 मिनिट कंप्लीट होणार मित्रांनो तर हा जो ग्रुप असेल हा ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाणार आणि ऑटोमॅटिकली तुमचा ग्रुप बी स्टार्ट होणार. ओके, तर ग्रुप बी स्टार्ट झाला, याचे 30 प्रश्न कंप्लीट झाले, 30 मिनिट कंप्लीट झाले मित्रांनो, तर हा सुद्धा बंद होणार आणि ऑटोमॅटिकली तुमचा ग्रुप सी सुरू होणार. ग्रुप सीचे 30 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो अगेन तुमचा ग्रुप सी लॅप्स होणार. म्हणजे हे सगळे आता तिन्ही लॅप्स झालेले आहेत आणि शेवटी उरलेला आहे ग्रुप डी. तर या ग्रुप डी करिता अगेन तुम्हाला 30 मिनिट आणि हे ग्रुप डी मधले 30 प्रश्न जर 30 मिनिट कंप्लीट झाले मित्रांनो तर असं तुमचा 2 तासाचा वेळ कंप्लीट होतो. ओके, परंतु बघा मित्रांनो या ठिकाणी एवढ्याच पोस्टबद्दल दिलेलं आहे. बाकीच्या पोस्टचा अगेन आपल्याला थोडा समोर गेल्यानंतर बघायला भेटतो. बघा या ठिकाणी क्लर्क टायपिस्टचा जर विचार केला मित्रांनो तर क्लर्क टायपिस्टमध्ये मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, रिझनिंग, टेक्निकल सब्जेक्ट. ओके, एकूण असे 25 प्रश्न प्रत्येक सेक्शनमध्ये, म्हणजे 100 प्रश्न होणार मित्रांनो किती मिनिटाकरिता, 120 मिनिटाकरिता. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी ड्रायव्हर कम ऑपरेटर ओके आणि फायरमॅनची जी ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमॅनची जी पोस्ट आहे त्यासाठी मराठी, इंग्रजी, महानगरपालिका ऍक्ट, त्यानंतर जीके, रिझनिंग, टेक्निकल. तर यांची जी परीक्षा आहे मित्रांनो हे फक्त 50 प्रश्नांची परीक्षा आहे. ओके, म्हणजेच ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये एकूण 60 मिनिटाची परीक्षा असेल. 1 तासाचा पेपर आहे ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, तर ग्रुप ए मध्ये 3 प्रश्न मराठीचे, इंग्रजीचे 4 प्रश्न, महानगरपालिका ऍक्टचे 2 प्रश्न, जनरल नॉलेज 3, रिझनिंग 3 आणि टेक्निकल किंवा सब्जेक्टचा जो नॉलेज आहे त्याच्याबद्दल 10. आणि सेम या ठिकाणी आपल्याला ग्रुप बी मध्ये सुद्धा बघायला मिळतं. ओके, एकूण असा 60 मिनिटाचा वेळ आहे ज्यामध्ये 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी स्पेशल नोट्स काय दिलेली आहे, प्लीज नोट काय दिलेली आहे की ईच क्वेश्चन विल बी ऑफ 2 मार्क्स. म्हणजे तुमचे जे 100 प्रश्न आहेत यावरती तुम्हाला प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 200 गुणांचा तुमचा पेपर असेल. ओके, त्यामध्ये जर का तुमची परीक्षा जर का मित्रांनो मल्टिपल शिफ्टमध्ये जर झाली तर तुम्हाला नॉर्मलायझेशननुसार तुमचा स्कोर डिक्लेअर करण्यात येणार आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे अशा प्रकारचा या ठिकाणी अपडेट होती मित्रांनो की जे काही तुमची परीक्षा आहे कोणती KDMCची, ज्यांनी ज्या ज्या पर्टिक्युलर पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता तर त्या पर्टिक्युलर पोस्टची ही कोणत्या पद्धतीने परीक्षा होणार म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा आहे त्याच्याबद्दल झाला मित्रांनो. मग आता याच्यानंतर हॉल तिकीट सुद्धा रिलीज झालेले आहेत. तर हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे तर बघा तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तर गुगल क्रोममध्ये जावं लागेल. सिम्पली तुम्ही जर का गुगलमध्ये KDMC रिक्रुटमेंट 2025 जरी टाईप केलं मित्रांनो आणि याच्यावरती एंटर जर केलं तर ही साईट थोडी लोड होणार मित्रांनो. आणि साईट लोड झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला भरतीचा एक कॉलम दिसतो. हे बघा जिथे कर्सर आहे मित्रांनो त्या ठिकाणी भरतीचा एक कॉलम दिसतोय. भरतीच्या कॉलमच्या जस्ट खाली तुम्हाला प्रवेशपत्र दिसतोय. ओके, या प्रवेशपत्रावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इकडे राईट साईडला लिंक देण्यात आलेली आहे. ओके, तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही काय करणार, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भरणार. ओके, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड भरायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड, जो काही कॅप्चा कोड या ठिकाणी अपेअर होणार तो झालेला कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करून लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्शन बटन असते मित्रांनो, तिथून तुम्ही तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना कुठलीही अडचण येत असेल मित्रांनो तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुमचे जे लॉग इन ID डिटेल्स असणार ते मला द्या, मी तुम्हाला तुमचा हॉल तिकीट डाउनलोड सुद्धा करून देऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो ही जी रिक्रुटमेंट आलेली होती तर त्याची जी एक्झाम होती तर त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या अंतर्मध्ये डिस्कस केलेले आहोत. मित्रांनो KDMC रिक्रुटमेंटच्या रिगार्डिंग तुमच्या जे काही क्वेरीज असणार ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच मित्रांनो जर हा व्हिडिओ
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.